नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मी आज गुढीपाडवा आहे, गुढीपाडवा स्पेशल पुरणपोळी कशी बनवायची याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे। मऊ आणि लुसलुशीत कशी होते याची तुम्हाला टिप्स सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठे स्किप करू नका। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पहा, चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू। तर मी इथे घेतलेला आहे 1 वाटी हरभऱ्याची डाळ, ती आता आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची। मी इथे घेतलेला आहे बाउल, ही डाळ आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊ। आपल्याला 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची डाळ, अशा पद्धतीने धुवून घ्यायची। मी अशी 2 पाण्याने डाळ स्वच्छ धुवून घेतली। तर आपण आता ती शिजायला टाकूया कुकरमध्ये। मी अगोदरच कुकरमध्ये 1.5 तांब्या पाणी गरम करायला ठेवलं होतं। आता ही धुवून घेतलेली डाळ आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि कुकरच्या आपल्याला आहेत ना 6 शिट्ट्या होऊन द्यायच्या। 6 शिट्ट्यामध्ये ना आपली डाळ आहे ना छान शिजते। मी इथं छोटा अर्धा चमचा हळद टाकणार आहे डाळीमध्ये। हळद टाकल्याने ना आपलं पुरण आहे ना असं पिवळसर होतं हळदीने। झाकण लावून 6 शिट्ट्या होऊन द्यायच्या। डाळ शिजेपर्यंत आपण गूळ बारीक करून घेऊया। तर इथं आपल्याला चाकूने ना अशा पद्धतीने गूळ आहे ना कापून घ्यायचा। तुम्ही छोटी किसणी जर असेल ना, किसणीने किसून घेतलं ना तरी पण चालेल। अशा पद्धतीने आपल्याला जेवढा गूळ पाहिजे ना तेवढा आपल्याला अशा पद्धतीने इथं कापून घ्यायचा। ज्या वाटीने आपण हरभऱ्याची डाळ घेतली होती थोडं कमी 30 वाटी आपण गूळ घेतलेला आहे। आपली डाळ इथे शिजली का ते पाहू। मस्त अशी आपली इथं डाळ शिजलेली आहे, पाहू शकता तुम्ही। आता मी इथं एक चाळणी घेतलेली आहे, खाली आपल्याला एक बाउल ठेवायचा आहे आणि डाळ आहे ना आपली या चाळणीतून वतून घ्यायची, जेणेकरून आपल्या डाळीचे पाणी राहिलंय ना ते खाली निघून जाईल। अशा पद्धतीने वतून घ्यायचं। आपल्याला डाळ इथं थोडीशी थंड होऊन द्यायची आणि पुरण चाळणी आहे ना आपलं पुरण वाटायची, तिच्यावर गूळ घालून घ्यायच्या अगोदरच आपल्याला डाळ ही ना वाटून घ्यायची आणि नंतर आपल्याला गूळ त्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने ते येळोणी पण निघलेला आहे आणि हे आपल्याला डाळीचं पाणी आहे ना याला येळोणी म्हणतात। हे आपल्याला टाकून द्यायचं नाही, हे आपल्याला आपण आमटी जी बनवणार आहोत ना त्या आमटीमध्ये आपल्याला हे येळोणी यूज करायचं आहे। मी इथं खाली कढई मांडलेली आहे, चाळणी मांडलेली आहे। आपल्याला ही डाळ अगोदर आपल्याला गरम आहे तोपर्यंतच वाटून घ्यायची। गरम आहे तोपर्यंत ही डाळ वाटून घेतली ना तर पटकन बारीक होते। अशा पद्धतीने आपण इथं पुरण वाटून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण गूळ नाही घातलेला, फक्त आपण डाळच इथं वाटून घेतलेली आहे। आता आपल्याला हे पुरण आहे ना गूळ घालून परतून घ्यायचंय। एका वाटीला थोडा कमी आहे तेवढा गूळ घेतलेला आहे। गूळ आपल्याला याच्यामध्ये अशा पद्धतीने टाकून घ्यायचा आणि हे पुरण आहे ना छान असं परतून घ्यायचं। अशा पद्धतीने जर पुरण परतिलं ना पोळी एवढी मऊ आणि लुसलुशीत होते आणि खायला सुद्धा एवढी जबरदस्त लागते ना, खूप छान लागते आणि आपल्या इथं पोळ्या सुद्धा मऊ लुसलुशीत होतात। अशा पद्धतीने आपल्याला आता गूळ वितळेपर्यंत हे हलवून घेऊया। तुम्ही सुद्धा नक्की एकदा अशा पद्धतीने पुरण बनवून पहा। छान असं याच्यामध्ये गूळ वितळलेला आहे आणि आपलं पुरण सुद्धा छान परतलेलं आहे। त्याच्यामध्ये मी इलायची आणि बडीशेप याची पावडर घालणार आहे 1 चमचा आणि छान असं मिक्स करून घेणार आहे। पाहू शकता किती पेड्यासारखं आपलं इथं पुरण तयार झालेलं आहे। इथं आपलं पुरण परतलेलं सुद्धा आहे। आता आपल्याला याला थंड होऊन द्यायचं आणि थंड झाल्याच्या नंतर आपल्याला पोळी बनवायची आहे।
मी इथं कणिक अगोदरच मळून ठेवली होती. मळून ठेवून अशी ना एक कॉटनच्या कापडामध्ये ना अशा पद्धतीने बांधून ठेवली होती. अशा पद्धतीने कणिक मळून जर बांधून जर ठेवली ना, हे आपली कणिक आहे ना ते एकदम मऊ लुसलुशीत होते आणि पोळ्यासुद्धा आपल्या इथं मऊ होतात. अशा पद्धतीने जर आपण कणिक भिजवली ना तर खूप छान पोळ्या होत्या. पहा मस्त. आपण हिला थोडंसं तेल लावून आहे ना आता मळून घेऊया. अशा पद्धतीने थोडंसं तेल टाकायचं कणकीवरती आणि थोडीशी मळून घ्यायचे. तेल टाकून जर कणिक मळून घेतली ना एकदम मऊ लुसलुशीत आपली इथं कणिक तयार होते अशा पद्धतीने. आणि अशा पद्धतीने तेल लावून जर कणिक मळून घेतली ना भिजल्याच्या नंतर आपली पोळी ना अजिबात फुटत नाही. आपलं पुरण पण थंड झालेलं आहे. अशा पद्धतीने मी ना इथं कणकेचा गोल गोळा घेतलेला आहे आणि ते कोरड्या पिठामध्ये बुडून घेऊन ना अशा पद्धतीने आपल्याला बनवून घ्यायचंय. असं गोल गोल बनवायचंय. जेवढा आपण कणकेचा उंडा घेतलाय ना तेवढाच आपल्याला पुरणाचा सुद्धा गोल उंडा घ्यायचा आहे. तेवढंच पुरण घ्यायचंय आपल्याला. त्याच्यामध्ये अशा पद्धतीने ना घालून घेऊन छान असा याचा गोल उंडा तयार करायचा आहे. आपण जास्त पुरण घालून पोळी बनवणार आहोत. छान असा माझा इथं उंडा तयार झालेला आहे. आणि आता आपल्याला हा कोरड्या पिठामध्ये बुडून घेऊन आपल्याला अलगद हाताने ना पोळी लाटून घ्यायची. मी इथं कोरड्या पिठामध्ये ना बुडून घेतलेला आहे. आपल्याला असं रगडून पोळी अजिबात लाटायची नाही. एकदम हलक्यासा हाताने इथं पोळी आपल्याला छान अशी लाटून घ्यायची आहे. छान अशी अलटी पलटी करून इथं पोळी गोल झरीत लाटून घेतलेली आहे. आणि मी एकदम पातळ लाटून घेतलेली आहे. पातळ जर लाटले ना एकदम मऊ लुसलुशीत पोळ्या होतात. इथं मी तवा अगोदरच गरम करायला ठेवला होता. आता आपला तवा छान असा गरम झालेला आहे. आता तशी आपली इथं टम्म पोळी फुगलेली आहे. पाहू शकता अजिबात आपलं पुरण इथं बाहेर निघलेलं नाही. मी आता पोळीवरती तूप लावून घेणार आहे. तूप जर नसेल तर तेल लावलं तरी पण चालतं. अशा पद्धतीने मी इथं तूप लावून घेतलंय. एकदम मऊ आणि लुसलुशीत आपली इथं पोळी तयार झालेली आहे. आणि इथं छान अशी टम्म फुगलेली सुद्धा आहे. पाहू शकता तुम्ही. सर्व पोळ्या आपल्याला इथं अशाच पद्धतीने बनवून घ्यायच्या. आता छान अशी पोळी भाजलेली आहे. आपण आता ते एका डिशमध्ये काढून घेऊया. मस्त अशा मऊ लुसलुशीत माझ्या इथं पोळ्या तयार झालेल्या आहेत. पाहू शकता तुम्ही किती मऊ आणि लुसलुशीत तयार झालेल्या आहेत. तुम्ही सुद्धा नक्की एकदा अशा पद्धतीने बनवून पहा. व्हिडिओ जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक एक नक्की करा. पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.